आधी माझ्या स्वामींना नमस्कार. मग ब्रह्मावधूत स्वामींना म्हणजे माझे स्वामी सखा आणि माझ्या आईला नमस्कार. मी स्नेहा सावे, सोलापूर. चिंचोळी MIDC हे ठिकाण आहे. कैलासवासी संदीप सावे यांचा कारखाना. स्वामी सखांची आणि माझी पहिली भेट, आम्ही सगळ्या बहिणी ह्याला आलो होतो बदलापूरला, दत्तमंडपात. त्या दिवशी बहुतेक पहिली विजिट होती ती आमची. आणि त्या दिवशी डेफिनेटली 8 उत्सवापैकी कुठला तरी एक उत्सव होता. आम्ही भल्या पहाटे 6:45ला आम्ही 4 बहिणी आलो होतो. आणि स्वामी सखा आज जे दत्तमंडपामध्ये त्यांचं सिद्धासन आहे ते थोडंसं पुढे होतं आणि ते त्याच्यावरती विराजमान होते, पण त्यांच्या अंगात स्वामींचा संचार होता. आणि ते दर्शन आम्हाला प्रथम दर्शनी आम्हाला ते दर्शन मिळालं. माझी मोठी बहीण ती जेव्हा नमस्कार करायला गेली तेव्हा त्यांनी पायांनी तिच्यावरती ह्याचे तांदळाचे दाणे उडवले. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या वाडीचं दर्शन घेतलं आणि निघताना आम्हाला एका स्वामी भक्तांनी सांगितलं की परत तुम्ही स्वामी सखांचं दर्शन घेऊन जा म्हणून. मग त्यावेळेस आत्ता मारुती मंडपामध्ये पाऊल ठेवलेलं आहे तिकडे स्वामी सखा गोमुख आसनामध्ये बसले होते आणि आम्ही 4 जणी गेलो. माहीत नाही, पण त्यांनी मला पाहता क्षणी सांगितलं सोलापूर. म्हणजे ते डोळे आजही माझ्या नजरेत आहेत आणि त्या डोळ्यामध्ये माझ्या डोळ्यांचा कटाक्ष गेला माहीत नाही, पण तिथे एक अशी हृदयामध्ये एक अशी भावना आली की हे आपलं स्थान आहे म्हणून. आणि मग ते म्हणाले काही नाही, स्वामींना बॉबकटवाल्या बायका आवडतात आणि त्या चांगल्या असतात ना, आवडतात, तर काही हरकत नाही, तुम्ही येऊ शकता. तुमचे जे यजमान आहेत त्याच्यासाठी त्यांनी एक टिपिकल शब्द वापरला, मला माफ कर, मला आठवत नाही येतो. त्यांच्या कपाळामध्ये गणपतीचं स्थान दिसतंय आणि तो फिजिक्सवाला माणूस आहे, त्याच्यामुळे त्याला मूर्तीपूजा वगैरे हा प्रकार पटत नाही आहे. वास्तविक ती माझी पहिली भेट होती. त्या 4मध्ये त्यांनी मला पहिलं ओळखलं आणि त्याच्यानंतर मिस्टर सावेंची त्यांनी अख्खी कुंडली तिकडे वाचली आणि मला म्हणाले मी तुला एकच एक साधी गोष्ट सांगतो. मी म्हटलं बोला ना. छाती तर धडधडत होती, कारण मला माझ्या नवऱ्याकडनं कितपत सपोर्ट मिळेल आणि आता हे आपल्याला काय सांगतील आणि ते नाही करायला मिळालं तर कसं होणार. मी माझ्या मोठ्या बहिणीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. ते मला म्हणाले येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा आहे, आत्ता तुमचं जे वय आहे त्या वया एवढ्या पौर्णिमा तुम्ही समाधी मठामध्ये जायचं, समाधीचं दर्शन घ्यायचं, 2 मिनिटं बसायचं आणि घरी यायचं. एवढी सोपी उपासना दिलेली आहे. बाकी मी काही उपासना तुम्हाला दिलेली नाही आहे, आता पहा कसं करता ते. मी म्हटलं ठीक आहे. मग मला माझ्या ताईने हळूच कानात सांगितलं, त्यांना नमस्कार करून सांग, नमस्कार करताना सांग की तुम्ही मला दिलाय ना तर तुम्हीच मला मार्ग द्या म्हणून. आणि मी नमस्कार करताना सांगितलं आणि ते फक्त एवढं म्हणाले. मग येणारी पौर्णिमा होती ती गुरुपौर्णिमा होती आणि आता ह्यांना सांगायचं कसं की असं असं सांगितलं म्हणून, कारण मुळातच ह्या गोष्टींवरती त्यांचा विश्वास नाही. म्हणताना आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो होतो तेव्हा मी त्याला सांगितलं की असं असं आहे आणि सांगितलं. तर ते माझं नशीब खूप छान होतं, त्यांनी मला तेवढ्याच शांतपणे सांगितलं की हे बघ, मी आहे 17 ठिकाणी फिरणारा, त्याच्यामुळे मला प्रत्येक पौर्णिमा जमेलच असं नाही, आपण जाऊया, जेवढ्या पौर्णिमा जमतील ना तेवढ्या आपण जाऊया, करूया, मी घेऊन जाईन तुला, काही हरकत नाही, पण सगळ्याच पौर्णिमा जमतील असं मला माहीत नाही, म्हणजे मी सांगू शकत नाही. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि येणारी पौर्णिमा नेमकी गुरुपौर्णिमा होती. आता त्याच्या 2 दिवस आधी मला ह्यांनी सांगितलं मला मीटिंग आहे. कधी? ज्या दिवशी गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी. कुठे आहे? बॉम्बेला आहे. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मग निघणार त्या दिवशी रात्री मला संध्याकाळी 5 वाजता फोन आला आणि मला म्हणाले की माझी मीटिंग कॅन्सल झाली आहे आणि मी जात नाही आहे, पण माझी बॅडमिंटनच्या मॅचला गेले. माझी जी बाई होती सुरेखा, अजूनही आहे, तिला त्या दिवशी खूप बरं नव्हतं म्हणून मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि डॉक्टर मला म्हणाले की तुम्हाला तिला ॲडमिट करावं लागेल. मी तशीच होती, तिला ॲडमिट केलं आणि कॅन्टीनमध्ये
कॅन्टीनवाल्याला सांगत होते की तुम्ही प्लीज काय हिला होईल ना. ते म्हणाले ठीक आहे. आणि मी बाहेर येत होती तेवढ्या त्यांचा मला फोन आला आणि मला म्हणाले की माझी मॅच कॅन्सल झालेली आहे, आपण आता अक्कलकोटला जायचं का. ही वेळ होती संध्याकाळची 6:15ची. म्हटलं ठीक आहे, तू कुठे आहे. म्हटलं मी हॉस्पिटलमध्ये आहे. ठीक आहे, मी गाडी घेऊन येतो. हॉस्पिटलच्या दारात मी उभे होते, तशाच घाणेरड्या अवतारात होते. मला म्हणे चल. गेलो तसेच आणि आम्ही समाधी मठाला पोहोचले. त्यावेळेस समाधी मठ खच्च भरलेला होता. त्या समाधी मठातून आत शिरलो आणि पहिला दरवाजा आहे तिकडे आम्ही दोघं असे रस्ता शोधत होतो. तेवढ्यात उंबरठा जो आहे समाधी मठाचा म्हणजे गाभाऱ्यात आत जायचा, तिकडच्या गुरुजींनी सांगितलं सोलापूर. आणि आम्ही दोघंही एकमेकांकडे बघतो. त्याला असं वाटलं की मी कोणाला तरी सांगितलेलं असणार. मला म्हणे तुला ओळखतात का. म्हटलं नाही बाबा, मला कोणी ओळखत नाही. आणि त्या गर्दीत आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला गाभाऱ्याच्या पाशी जो उंबरठा आहे तिकडे पादुकांची मोठी परात ठेवली होती. त्याच्यात पादुका होत्या, सगळं फळं वगैरे भरलेली होते. आम्हाला म्हणाले बसा. आम्ही दोघं बसलो. त्यांनी ती अख्खी परात उचलली आणि आम्हाला म्हणाले तुम्ही जवळ या. आणि ती परात आमच्या दोघांच्या मिळून डोक्यावरती ठेवली. त्याच्यात जेवढी फळं होती ना, अरे साडी नाही आहे का, हां ठीक आहे काय हरकत नाही. मी माझा चुडीदारचा असा एक घेतला, त्याच्यात त्यांनी टाकले. 2 मिनटं तिकडे मी बसले आणि गर्दीमध्ये आम्ही परत बाहेर पडलो. गाडीत बसल्यानंतर मला सावे विचारतायत तुला कोणी ओळखाणं होतं का. म्हटलं मी पहिल्यांदा आली, तुम्ही घेऊन आलात, मला काहीच माहिती नाही. इथून सुरुवात झाली. आणि मला बरंच सांगितलं होतं स्वामी सखांनी त्यावेळेस की काय होणार आहे पुढे, कशी संक्रांत येणार आहे, कसं होणार आहे. मी ते फक्त मनात ठेवलं होतं. आता मला तो प्रसंग आजच्या दिवशी नाही सांगायचा आहे. आज नेमका त्यांचा बर्थडे आहे, त्यांच्या तारखेने आज पौर्णिमा आहे. आणि प्रत्येक पौर्णिमेची ही जी पदयात्रा येते ना, तेव्हा त्यांचा जवळपास कुठेतरी बर्थडे असतो आणि ती पौर्णिमा असते. पण इथे जेव्हापासून पौर्णिमा म्हणजे पदयात्रा यायला लागली तेव्हापासनं त्याच्या आधी जसं स्वामी सखांनी मला सांगितलं होतं बरोबर तसाच्या तशा त्या घटना घडलेल्या आहेत. मला सांगितलं होतं त्यामुळे मी कॉन्शियस होते. ती संक्रांत होती, संक्रांतीची संध्याकाळ होती आणि ह्यांना भरपूर ताप होता. संध्याकाळी आम्ही जेवलो आणि साधारणतः 8:30-9 वाजले. रविवार होता आणि ते वॉशरूममधनं बाहेर आले पूर्ण घामाघूम. मी म्हटलं काय रे, माहित नाही काहीतरी होतंय. मग माझ्या मैत्रिणीला फटाफट फोन केला. ती आली, दोघंही नवरा बायकोने. ती डॉक्टर आहे. मला म्हणाली स्नेहा आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊया. आम्ही हॉस्पिटलला, तिच्या वडिलांच्या हॉस्पिटलला नेलो. इट वॉज अ माइल्ड हार्ट अटॅक. पण ECG नॉर्मल, BP नॉर्मल. आणि रविवार होता तरी सुद्धा फटाफट सगळे उपाय मिळाले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी ICUत नेऊन, अमावास्या होती. मग मी स्वामींना म्हणजे सरांना मी फोन केला तर ते मला म्हणाले अमावास्या आहे, अमावास्या टाळायची आहे. आता मी तुला अमावास्या झाल्यानंतर मी बोलतो तुझ्याशी, पण मला रडणाऱ्या बायका आवडत नाही. मी म्हटलं ठीक आहे, कारण मी ढळाढळा रडत होते. मी घाबरले पण होते आणि मी रडत पण होते. आणि त्यांनी मला ते कॉन्शियस केलं होतं फ्रँकली स्पीकिंग. कशी तरी अमावास्या ढकलली, कारण हे सगळे सायन्सवाले डॉक्टर खूप छान होते. त्यांना माझे जे एक फॅमिली फ्रेंड आहेत ते आम्हाला खूप मानतात दोघांनाही. त्या जैन काकांना मी सांगितलं, ते म्हणाले तू गप्प बस, मी त्यांना जाऊन सांगतो डॉक्टरना. आणि त्यांनी जाऊन सांगितलं, अमावास्या टाळली, सगळं झालं. ती 15 वर्ष खूप छान गेली फ्रँकली स्पीकिंग. आणि ह्या फॅक्टरीमध्ये इतके प्रॉब्लेम्स होते, ते प्रॉब्लेम्स निवारत म्हणजे आजपर्यंत ती फॅक्टरी सुलभावस्थेमध्ये होती सगळी. मध्यंतरी खूप प्रॉब्लेम झाले की PF वाल्यांनी टाळं लावलं होतं. 3 महिने पण ते टाळं लागलं नाही. त्यांनीच लावलं, तेच आले, तेच उघडले. आत्तासुद्धा ही जी कारखाना दुसऱ्यांच्या हाती दिला गेला आहे स्वामींनी, पण त्या माणसाने सुद्धा इतकं छान कोऑपरेट केलेले की सगळ्या ज्या काही केसेस होत्या किंवा जे काही प्रकार होते ते सगळे 15 दिवसात क्लिअर झाले, की जे शक्यच नव्हतं 15 दिवसात क्लिअर होणं. गव्हर्नमेंटचा कारभार आणि सगळं बघितलं तर अजिबात शक्य नव्हतं. आणि परत तो कारखाना आज उत्तमा सुलभावस्थेत त्या माणसाच्या हातात गेलाय की त्यांनी स्वामी सेवा खंडित केली नाही.
आणि जे काही सावेंची भले मूर्तीपूजा नसेल, पण ते स्वतः सायन्सवाले होते. आणि आमची पहिली पदयात्रा जी झाली ती झाली वळसंगला. तिथे मला माझ्या भावाचा फोन आला की अगं पदयात्रा जाती आहे आणि त्यांचा एके ठिकाणी व्यवस्था होत नाहीये, तुम्ही करता का? मी म्हटलं जरूर. मी ह्यांना सांगितलं. मला म्हणाले चल. तर वळसंगला जगदंबा धाबा म्हणून होता, तिथे एक बाई वडापाव विकायची. मग मी सरांना सांगितलं. ते म्हणाले तू ये बघूया आपण. मी म्हटलं माझी तू ये म्हणाले ना मी. आणि सर खाटेवरती बसले होते आणि बाकीचे सगळे जे काही पदयात्री होते ना ते 2च्या लाईनीमध्ये मातीत बसले होते मांडी घालून. त्या बाईने मस्त गरम गरम वडापाव खाऊ घातला. आम्ही दोघांनी हाताने सगळ्यांना तो वडापाव दिला. त्या ह्याच्यामध्येच पेपराच्या पानामध्ये एक एक कप चहा दिला. आणि सगळे पदयात्री जे उठले त्यांनी सगळं स्वच्छ करून परत जसंच्या तसं आणि ते निघाले. निघताना नमस्कार करून गेले. आणि सावेंना ते भयंकर खूप भावलं त्यांना. आणि ते म्हणाले की हे परफेक्ट आहे, इथे अंधश्रद्धा नाहीये पण सायन्स आहे आणि डिसिप्लिन आहे. तेव्हापासून त्यांनी स्वामींना इतकं मानलंय. ते स्वतः समोर आले नाही पण पदयात्रींची नम्रतेने, म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त सेवा करणारा तो माणूस होता. तो खरंच परमेश्वरी आत्मा होता, हे कबूल करायला हरकतच नाहीये. म्हणजे पदयात्रींना विविध प्रकारचं जेवण देणं. काय तेच जेवण देते, जरा काहीतरी वेगळं दे. त्यांची सगळी स्वच्छता, त्यांची पाण्याची, राहण्याची, खाण्याची, आंघोळीची. स्वामी तेव्हा आंघोळ करायचे म्हणजे सर, तर त्यांना गरम पाणी. पण ते घाबरायचे स्वामींना. का घाबरायचे मला माहिती नाही, पण त्यांना भयंकर रिस्पेक्ट होता. इतक्या नम्रतेने सेवा केली ना, तर मला असं वाटतं की भले आज ते अकाली गेलेले आहेत. मी आज सौभाग्य नाही असं मी सरांना जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हा ते म्हणाले तू नाही म्हणू शकत असं, तू सौभाग्यवतीच आहेस. कसं ते मी तुला नंतर सांगेन. मी नमिषला गेले होते त्यांना भेटायला सावे गेल्यानंतर. पण जो सावे सोलापुरामध्ये त्यांच्या जिंदगीमध्ये लॉयल राहत होता ना, त्या लॉयल्टीने स्वामींनी त्यांना नेलेलं आहे. नाहीतर त्यांना शेवटी जे काही झालं होतं ना, त्यांची ती परिस्थिती होती ना, त्या ह्याच्यामध्ये त्यांचं जीणं हे खरोखरी म्हणजे आपण अपेक्षा नाही, म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही. मी तुला स्वामी सखांच्या आणि ब्रह्मावधूत स्वामींच्या किती गोष्टी सांगू. म्हणजे मी सांगायला गेले ना तर मला वाटतं सहज वर्ष जाईल. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप त्यांनी मला, असं जर मी म्हटलं ना की काहीही मला सेवन झाले नाही, पण त्यांनी मला खूप उद्धरलेलं आहे. इतकं उद्धरलेलं आहे की मी आज माझ्या चामड्याचे जोडे जरी काढून घालायचे म्हटले ना तरी शक्य नाही, अजिबातच शक्य. आत्ता सुद्धा त्यांनी जे दर्शन दिले ना, डन. मी फक्त त्यांना निघताना सांगून निघाले होते, माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही दर्शन द्यावं असं. नवीन मालकाच्या कारखान्यामध्ये आज पूजा होती आहे आणि पूजा खंडित होत नाहीये, पदयात्रा अखंडित राहिलेली आहे. ही खूप माझ्यावरती, म्हणजे काय सांगू आता मला, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत मला एक्सप्लेन करायला. पण मी जी काय आज सोशली रिलेट झालेली आहे, धुळे, जळगाव, अक्कलकोट, स्वामी सखा, माझ्या वैयक्तिक पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस म्हटलं ना तर मी आज इतकी शांत झालेली आहे, इतकी शांत झालेली आहे. म्हणजे माझ्यावरती तू येऊन घाणेरड्या शिव्यांचे दगड जरी टाकले ना तरी मला काहीही फरक पडत नाही, इतकं मला त्यांनी शांत केलेलं आहे. म्हणायला गेलं तर प्रॉब्लेम खूप आहे, पण स्वामी सखा आणि आता ब्रह्मावधूत स्वामींच्या म्हणजे त्यांच्या पायाशी जी काही मी लीन आहे ना, मी ऐश्वर्य संपन्न आहे. खरं सांगते, मी आनंदी आहे, समाधानी आहे. आणि मला निष्काम सेवेचे माझ्याकडे खूप अनुभव आहेत. एक मी पदयात्रेचा अनुभव सांगते, वेळ आहे. स्वामी सखांची पदयात्रा होती ती, आणि टेंभुर्णीला आपलं काय म्हणतात त्याला, जनरेटर बंद पडला. मला गिरीश महामुनींचा फोन आला. तेव्हा संध्याकाळचे 5:45 वाजले होते. मी क्लासमधनं बाहेर येत होते. मला म्हणाले मॅडम जनरेटर बंद पडलंय. म्हटलं मग? नाही, सर म्हणतायत जनरेटर रिपेअर झाला नाही तर मी सोडणार नाही, पदयात्रा इकडनं हलणारच नाही. म्हटलं ठीक आहे ना, मी घरी जाते. मी घरी आले तर
संदीप सावेंना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि ताप, आणि तो माणूस तापाने तडफडतोय. माझ्या सासूबाई होत्यात. हात लावला तर अंग इतकं गरम. मी लॅबला फोन केला, ते लॅबवाले आले, त्यांनी सगळे ब्लड घेतलं, सॅम्पल घेतलं आणि UTI हे सांगितलं. प्रचंड ताप, आणि मला महामुनी फोन करतायत. 7:45 वाजले होते. सॅटर्डे इव्हिनिंग म्हणजे सॅटर्डे इव्हिनिंग होती, आणि मला म्हणाले काय करायचं. तर मला सावेनी विचारलं काय चाललंय. मी म्हटलं अरे गिरीश महामुनी फोन करतात. काय झालं. ताप आहे त्यांच्या अंगामध्ये, तडफोडतोय माणूस. मी म्हटलं सरांचा ह्याचा जनरेटर बंद पडलाय, इकडे आण, फोन दे माझ्याकडे. आणि त्यांनी जैन काकांना फोन केला. बेबींच्या गुरूंची पदयात्रा येते, टेंभुर्णीला थांबली आहे, जनरेटर बंद पडलाय आणि जनरेटर मला बरं नाही, मी तडफडतोय म्हणाले. ते जैन काका म्हणाले की ते ठेव, मी बघतो. 8, 8:15 वाजले होते. त्यांनी शोरूम उघडायला लावला. जनरेटरचा जो पार्ट होता तो घेतला. दुसऱ्या दिवशी संडे होता आणि मला गिरीश फोन करतोय. मी म्हटलं ठीक आहे, डन, तुम्ही पहाटेला या, आपण करूया. आणि जैन काकांनी ते त्यांचा जो माणूस रिपेअर करणार होता आणि त्या कंपनीच्या थ्रू त्यांना सांगितलं की ते करायचं आहे. पहाटे 4:45ला मी अखंड सावेंच्या डोक्यापाशी बसून होते, पट्ट्या बदलत होते. जशी जशी पहाट होत चालली तसा तसा ताप ओसरत चालला होता. आणि 4:15ला मला गिरीश महामुनींचा फोन आला, मॅडम आम्ही टिळक चौकात आलो आहात. आणि ते बग्गी घेऊन जनरेटर घेऊन आले. मी म्हटलं ठीक आहे. मग जैन काकांचा मुलगा माझ्याबरोबर होता, तो मला घ्यायला आला. आम्ही त्या मेकॅनिकला उठवलं. तो म्हणाला किसके लिए चाहिए. तर मी म्हटलं ऐसे ऐसे स्वामी की पदयात्रा चले, मैं भी स्वामी का भक्त हूँ, नहाने के सिवा नहीं आऊँगा. मी म्हटलं भगवान, चलो ठीक आहे. त्यांनी आंघोळ केली आणि ते आले आणि ते रिपेअर करायला. मी म्हटलं देखो भैया 3 दिन जाना चाहिए. 1-2 मिनिट देतो. मला म्हणाला 2 मिनिट देतो. म्हटलं ठीक आहे. 2 बरोबर दुसऱ्या मिनिटाला त्यांनी सांगितलं, दीदी 3 दिन क्या 3 साल रहेंगे ना तो भी इसको कुछ नहीं होने वाला है. मैं भी स्वामी का भक्त हूँ और मुझे मालूम है. देखो मैं संडे के दिन बंद रहता हूँ तो भी स्वामी का नाम बोला, इसके वास्ते मैं आया हूँ. ट्रस्ट मी. आणि आम्ही गेलो. मग तेवढ्यात मेसेज आला की बग्गी सजवा तुम्ही. मग रिअल फुलांनी सजवायचं की आर्टिफिशियलनी. मग म्हणाले की नाही, रिअल फुलं खराब होतील, आर्टिफिशियल प्लास्टिकची फुलं मिळा, छान सजवा. पण मग तो सगळा प्लास्टिकचा बाजार आपल्या घराच्या 500 मीटरवरती वगैरे असेल, तिथपर्यंत आम्ही बग्गी घेऊन आलो. ती सगळी सजवली. आणि मी म्हटलं इतक्या जवळ आलात तर घरी तुम्ही चाललात तर बरं होईल, थोडासा ब्रेकफास्ट जो काय असेल तो. आणि सावेंना काय झालं होतं मला माहिती नाही, त्यांना बरं वाटलं होतं म्हणून त्यांनी छान पोहे करायला सांगितले होते सुरेखाला. आणि आम्ही ते 3 जण होते. मला माफ कर, मला त्यांची नावं आठवत नाही, पण अक्षरशः ब्रह्मा विष्णू महेशासारखे ते 3 आले. त्याच्या एकाच्या खिशामध्ये खडीसाखरेचा प्रसाद होता. तो खडीसाखरेचा प्रसाद त्यांनी सावेंना दिला हातात आणि म्हणाले काका तुम्हाला बरं वाटेल. ते म्हणाले तुझ्या तोंडात साखर पडो. त्यांनी काढली आणि ही घ्या साखर म्हणाले. ते साखरेचा कडा त्यांच्यात दिला त्यांनी स्वतः. आणि तेव्हापासून जे सावे उभे होते, वास्तविक 2 वेळा हार्ट अटॅक झालाय त्यांना. टॅबलेट इंड्युस्ड बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्या होत्या, शुगर तर होतीच, पण ती 15 वर्ष इतकी क्वालिटी लाईफ त्यांना मिळालेल्या आहे की आत्ता ते गेले ना तेव्हा सुद्धा मला सही करायची वेळ आली होती, कारण त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलं. मी आले आणि मी दत्तसुवास, आणि मी भयंकर प्रिय आहे, मी छातीला दत्तसुवास कवटाळला आणि मी त्यांना म्हटलं काय यार तुम्ही माझी परीक्षा बघतायत, आत्ता पण तुम्ही मला सही करायला सांगतायत, म्हणजे मी काय करायचं आता. जे काही पान असेल ना तुम्ही सांगताल तेच मी करणार आहे. दत्तसुवास उघडला आणि सरांचा असा फोटो आहे त्याच्यात. मी तो फक्त कवटाळला. माझ्या मुलाला म्हटलं चल, आणि त्या सणकेत जाऊन मी सही केली. ट्रस्ट मी, व्हेरी हॅपी टुडे. खूप आहेत, म्हणजे माझ्या लाईफमध्ये माझ्या डोळ्यातलं पाणी स्वामींना आवडणार नाही, पण ही फॅक्ट आहे. म्हणजे माझ्या लाईफसाठी
स्वामीजी हा एक इनसेपरेबल भाग आहे. टोटली लाईफ टर्न झालेला आहे ते त्यांच्यामुळे झालेलं आहे. म्हणजे मी आधी काय होते, आज मी जी आहे ना, क्रेडिट गोज टू हिम. मी इतकी लीन झालेली आहे ना, म्हणजे मी सहज रस्त्यावरती सुद्धा कोणाच्याही मी नतमस्तक होऊन नमस्कार करायला इतकी मी लीन झालेली. आणि आज इतकं छान वाटतंय ना, जरी मी एकटी आहे पण मला एकटं जाणवत नाहीये. जाणवतं पण जाणवत नाहीये. ते आहेत माझ्याबरोबर आणि खूप खूप म्हणजे खूप आघात लिहिलाय त्यांची माझ्या लाईफवरती. माझा मुलगा काय पदयात्रा चालली होती, अळसंगला होते आणि सर निघाले होते आणि मी नमस्कार करायला गेले. तर गाडीमध्ये पादुकांची पेटी होती आणि माहीत नाही मी दक्षिणेचं पाकिट ठेवायला गेले तर ते कुठून माझ्या हातात दुसरा इन्व्हॉल्प आला मला माहितीच नाही. आणि त्याच्यावरती ॲफ्टेकचा हे होता, स्टॅम्प होता. मला पाठीमागे सर बसले होते. मी नमस्कार केला, ते ठेवले. मला सर म्हणाले ते पण ठेव. मी म्हटलं हो पण ते रिकामी आहे. मी सांगितलं ना ठेव असं, मला काहीतरी कळते ना म्हणून मी सांगितलं. म्हटलं सॉरी सर. मी घराची पायरी चढत नाही. माझा मुलगा MS होऊन जॉबसाठी धडपडत होता. मी अजून घराची पायरी चढत नाही. मला म्हणतो आई मला 3 जॉबची ऑफर आहे. काय सांगू सांग मला, काहीच सांगू शकत नाही. किती सांगू. आणि असं सांगायला गेलं ना तर अगदी सोलापूरच्या काय म्हणतात त्याला की स्टेशनवरती जरी उभे राहिले त्या दिवशी माहित नाही असं गरगरल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात माझी एक स्टुडंट भेटली, मला म्हणाली मॅडम चला चहा पिऊया. आणि मला तो गरम गरम 1 कप चहा मिळाला. मी हसत घरी गेले. खूप आहे. स्वामी सखा ब्रह्मावधूत स्वामी आणि स्नेहा सावे आणि तिचं लाईफ एक वेगळं अध्यात्म आहे असं म्हटलं तरी चालेल. मी खूप आनंदी आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. एकच विनवणी की अशीच निष्काम सेवा माझ्यातनं होऊन मला अशीच जोडली जाऊ दे लोकांशी. दॅट इज द ओनली प्रार्थना. काय सांगू सांगत आज खूप आहेत. सांगणाऱ्या गोष्टी खूप आहेत, ऐकणाऱ्या पण खूप आहेत. छान वाटतं त्यांच्याविषयी बोलायला. त्यांना आवडत नाही, डोळ्यात पाणी आलेलं त्यांना आवडत नाही, पण मी कंट्रोल करू शकत, अजिबातच कंट्रोल करू शकत. छान वाटतं. अजून काय सांगू सांग. तू विचारशील ते मी सांगते. स्वामी सखांबद्दल त्यांचे कुठलं तुम्हाला स्वभाव आवडतो? मला सगळ्यात त्यांचा जास्त स्वभाव आवडतो म्हणजे त्यांची शिस्त आणि त्यांचा परखडपणा. त्या शिस्त आणि परखडपणाच्या पाठीमागे जो एक लाघवी भाग आहे, म्हणजे आपल्याला त्यावेळेस वाटतं की अरे बापरे काय बोलतायत, हृदय आडफाड फाडून सगळं जात आहेत. पण त्यावेळेस शांत राहून ते जर ऐकलं ना, कारण स्वामी सखांचा शब्द हा तुम्ही एकदा ऐकून त्याच्यातनं मतितार्थ काढणं म्हणजे माझ्यासाठी तरी मूर्खपणा आहे, शक्यच नाही. त्याचा कसून कसून एक 5-6 वेळा अभ्यास करावा लागतो, विचार करावा लागतो. आधी मी अशीच इड्यासारखी फटाफटा उलट म्हणजे उत्तरं द्यायची, पण त्याच्यातनं लक्षात आलं की नाही अरे बापरे हे असं आहे, हे असं नाही, हे असं आहे. आणि मला तो त्यांचा जो भाग आहे ना तो खूप आवडतो. म्हणजे आणि बेसिकली एखादं फणस म्हणा किंवा एखादा नारळ कसा असतो की तो बाहेरून आपल्याला टणक वाटतो, पण आतमधून जो रसाळ घरा येतो किंवा जो रसाळ पाणी येतं ते प्याल्यानंतर जे आत्मा सुखावतो ना, तशी त्यांचा तो परखडपणा आणि त्यांची डिसिप्लिन आहे आणि त्यांची जी निष्ठा आहे. म्हणजे आज हे जे मी आज खरं बघायला गेली तर मी ॲब्सोल्युटली एकटी होते म्हणजे हे सगळं केलं होतं. आणि सकाळी त्यांचा फोन झाला होता तेव्हा ते मला म्हणाले मी काय कोणाच्या बापाला भीक घातली नाही, माझ्या बापाने सांगितलं ना तर मी एकट्याने केलेलं आहे, मी कोणाचे मान मरातप करायला गेलो नाही. तुम्हाला अहंकार आहे, तुम्ही जात नाही लोकांच्या घरी. म्हटलं परफेक्ट, बरोबर आहे. पण अहंकार 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 म्हणजे नक्की अहंकार काय? अरे मी तर सगळ्यांना नमस्कार करते, मी सगळ्यांकडे जाते, मग नक्की अहंकार म्हणजे काय आहे?
थोडंसं नंतर मग लक्षात आलं की नाही, तुझ्या डोक्यात एक विचार आला ना की तू एकटी आहे असं. बरोबर त्यांनी सांगितलं. आणि त्या सरशीत तुला माहिती, मी 11:30 पर्यंत सगळं म्हणजे सगळं झोपायला बिछाण्याला टेकलं आणि लक्षात आलं की अरे आपण निरांजन नाही घेतलं. ही जी प्रेरणा आहे ना त्यांच्या त्या शिस्तबद्ध परखडपणे बोलण्याची, की जी प्रेरणा तुम्हाला पुढच्या लाईफमध्ये उभं राहायला मदत करते, खूप मदत करते. मला तो त्यांचा भाग खूप आवडतो. आणि त्यांनी म्हणजे खरं सांगायला गेला ना तर स्वतः म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हा जो भाग आहे ना, म्हणजे पंचारण्यामध्ये किंवा आता ते मी थोडं थोडं जे काही तुटपुंज त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे. आता दत्त सुहासच्या 2015 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की माझ्यामध्ये जो काही थोडासा तुझा जीव आहे, त्या जीवामधनं जे काही निघतं आणि म्हणून हे लोक येतात आणि मला पुजतात आणि त्याच्यावरती ते खुश होतात. म्हणजे त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की तो जीवात्मा मीच आहे. आणि आत्ता जर त्यांचं बघायला गेलं तर परफेक्टली सगळं तेच आहे जे तिथे केलंय. मला ते त्यांचं खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. आणि काय सहनशीलता आहे आजच्या ह्या वयामध्ये. म्हणजे चहा प्यायला गेलो आपण तर असं वाटतं की कुठे असतील, चहा मिळाला असेल का, काहीतरी खायला मिळालं असेल का. बरोबर आहे का. पाठ दुखली तर मी माझ्या बाईला म्हणते जरा मला पाठीला लावून दे का. मग त्यांना कोणी लावत असेल का, कसं करत असतील. हे आलं ना की एक वेगळी प्रेरणा आहे. मला तो त्यांचा स्वभाव खूप आवडतो आणि मला ते त्यांचे चारित्र्य पण भयंकर आवडतं. खरं सांगते मी. आणि जिथे प्रत्येकाला जीव लावतात त्याची पद्धती बापरे, मलाच जीव एवढा लावलेला आहे. मातेची माया आणि पित्याची छाया, दयामूर्ती छाया कशा सोडू पाया. जो खरा परमेश्वराच्या पायी जीव लीन आहे त्या जीवाला माया ही असणारच, त्या जीवाला प्रेम हे असणारच. तो जीव असा बघून राहणारच नाही. त्यामुळे त्यांना आता मी इंदापूरला ह्या पादुका फेरीला मी घेऊन गेले होते. ते मला देऊन कांबळे ब्रदर्स आणि त्यांच्याकडे कधी भेटले तो त्यांना सांगा की आम्हाला नुसतं दर्शन द्या. कधीच्या काळी भेटलेत. आता हे काय आहे, हा जीवच लावल्याने, पण नुसता जीव लावलेला नाहीये. त्याच्यामधनं त्यांनी लोकांचा खूप उद्धार केलेला आहे. आणि म्हणून लोक त्या जीवाला, त्या प्रेमाला आठवत आहेत, त्या मायेला आठवत आहेत. सगळे जोडले गेलेले आहे. आणि ते माया म्हणजे शक्यच नाही. मला एक सांग की इथे कुठेतरी ते परखडपणे बोलतात आणि दुसऱ्या क्षणी कोणाला ज्याला खरंच गरज आहे त्याला मायेने जवळ घेतात. मग हे काय आहे. ते हृदयच मातेचं आहे, ते हृदयच पित्याचं आहे, ते हृदयच सख्याचं आहे. आणि त्याच्यामधलं जे सख्य आहे, ज्याच्यामुळे जे सौख्य आहे, तर साहजिकच ती प्रेम आहे आणि ती मायाच आहे ना. कोणाला आवडणार नाही. मी त्या स्वामी जयंती झाली त्याच्या आधी पुण्याला जो कार्यक्रम झाला तेव्हा त्या गडदे मॅडम होत्या. त्या मला म्हणाल्या, अहो कधीतरी असं वाटतं की जावं आणि त्या पायाला आपण मस्त मिठी मारावी. अशी वेळ येते. आता अशी वेळ येते की ज्या वेळेस वाटते की त्या पायाला मिठी मारावी, म्हणजे विचार करा की त्या स्पर्शामध्ये किती मोठा एक दिलासा आहे की माणूस प्रेरित होऊन उभा राहतो. परत दर्शन कधी होणार आहे माहिती नाहीये. त्या काकडेबाईने तेच सांगितलं ना, मला भेट घालून दे ग, मला खूप आठवण येते. म्हणजे ते ऐकताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं ना. तो जीवात्मा आहे, तो परमेश्वरी आत्मा आहे. आणि मला वाटतं आपल्याला त्या शक्तीची अजिबातच कल्पना नाहीये. त्याच्यामुळे आपण खूप लाईटली घेतो असं मला वाटतं. बरोबर आहे, कारण शक्यच नाहीये अजिबात. त्या दिवशी मी नुसते फोनवर बोलत होते आणि त्यांचा चार्जर त्यांना हवा होता. 500 मीटर वरती आहे. 500 मीटरला गेले, अजून 500 मीटरला गेले, अजून 200 मीटरला गेले. कोण आहे तेच त्यांचं तेच करतायत ना. म्हणजे ते ऐकल्यानंतर मग मी असा विचार करते, मग मी का माझ्या बाईची वाट बघत बसते, मी कशाला नाही करत. ही जी प्रेरणा आहे ना, ही ती मायाच आहे ना. बरोबर आहे, तसं आहे ते. त्याची म्हणजे त्या मायेला शब्दच नाही. तू कुठल्या शब्दामध्ये त्या मायेला कंपॅरिझन करणार मला सांग. आईची म्हणावी
तर आई पण आहे, पित्याची म्हणावी तर पित्याची पण आहे, मित्राची म्हणावी तर ती पण आहे, सख्याची म्हणावी तर ती पण आहे, मैत्रिणीची म्हणावी तर ती पण आहे, भावाची म्हणावी तर ती, म्हणजे कुठली माया नाहीये त्यांच्याकडे सांगा ना. एका बाजूला शिस्तीचा बडगा पण येतो, दुसऱ्या बाजूला सावेबाई हे बरोबर नाहीये ते पण येतं, आणि तिसऱ्या बाजूला नाही जरा मी जास्तच लागतो ना तुमच्यावरती. काय आहे? नाही, तू शब्दामध्ये नाहीच बोलू शकत, शक्यच नाहीये ते. पण एक मात्र खरं की स्वामी सखा ब्रह्मावधूत स्वामी म्हणजे जीवनाची संजीवनी. त्यांच्या प्रत्येक शब्दाला जागून तुम्ही जर स्वतःमध्ये चेंज केला ना, तर त्याच्या एवढं सुखी आणि सुंदर जीवनच दुसरं नाही. तुमच्या गरजा कमी होतात, तुम्हाला भीती राहत नाही, तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या गुरुमार्गावरती मस्त छान वाटचाल करता, आणि शेवटी बिछानाला अंग टेकलं की तुम्ही छान झोपता. अजून काय पाहिजे? वयाच्या 70ला जर हे सौख्य असेल तर ते स्वामी सखांचं ओके आणि ब्रह्मावधूत स्वामींच्या त्या प्रेमाचंच देणं आहे, जे जोपासायचा प्रयत्न करते आणि छान हसत खेळत राहतीये. अजून काय सांगूस? खूप छान वाटलं. म्हणजे काय म्हणतात त्याला, बऱ्याच वेळा असं होतं की आपण ह्या गोष्टी कोणाला सांगायच्या. आपण सगळ्या जणी भेटतो, पण अशा एकत्र बसून कधीच गप्पा मारत नाही. नुसती धाव 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 फडफड, ही पूजा झालीच आहे, मी जाते, मला ही गाडी पकडायची, ती गाडी पकडायची, ते गेलं, हे नाही, आपण भेटायला पाहिजे. कधी भेटायचं? ते किती छान राहतात. म्हणजे जेलसी होते त्यांच्याकडे बघितल्यात. घेतली गाडी, मस्तपैकी छान गाणी लावतात, बरोबर, छान पाहिजे. म्हणतात ना, मला कोण आहे, माझी लंगोटी पण मीच धुतो, माझी गाडी पण मीच धुतो, सगळं मीच करतो, माझ्याकडे कोण आहे? काय तुम्ही ते करतात. मग असं वाटतं अरे काय आपण करतो आहोत. पण एकदा करायचंय मला ते त्यांच्यासारखं, आणि मी तुला घेऊन जाणार आहे. खूप छान वाटलं, खरंच खूप छान वाटलं. किती छान, किती छान. चला जाऊया सगळेच जण. मनापासून धन्यवाद. खूप छान वाटलं, खरंच खूप छान. आणि ही जी तुझी संकल्पना आहे ना, की तू जे बोलायला लावते, धन्य तुझ्या त्या संकल्पनेची.